हरिमंदिर देवस्थानचा मूर्ती प्रतिष्ठापनेचा 4था वर्धापन दिवस आणि आजच्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या आनंद कंद या कार्यक्रमामध्ये मी प्रदीप पंडित आपणा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। रसिक हो, आजचा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागात ज्यांनी आपली कला सादर केली आहे अशा प्रसिद्ध गायिका अनघा काळे राजवाडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मैफल रंगवणारी एक विलक्षण स्फूर्ती आणि उत्साह घेऊन आजच्या या कार्यक्रमात भावगीत आणि भक्तिगीत असे विविध गीत प्रकार ते आपल्या समोर सादर करणार आहेत। आजचा हा कार्यक्रम सादर होत असताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेने आजच्या या मैफिलीची सुरुवात करीत आहोत। तुकाराम महाराज म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणारं विलक्षण तरल मन, म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे। रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत तुकाराम महाराजांना जाणवते। लौकिकाचे उंबरठे मनाच्या पावलांना नसतात, म्हणून मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असते। अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरती उरत नाही, वैष्णवांच्या वृंदावनात नृत्य गायनात तोच भरून असतो। संतसंगातील मनशांतीही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हेही त्याचेच आहे। पण तुकाराम महाराज त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा, तोही डोलू लागावा असा अखंड आनंद रूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर श्रीवत्सल अर्थात ओंकार प्रधान या अभंगाने आजच्या या मैफिलीची सुरुवात करतायत डॉक्टर अनघा। पाहावी
संगीतावर वेगवेगळी गाणी आहेत. त्यामुळे मला आठवलं की एकदा आपले भारतरत्न पंडित बिस्मिल्ला खां साहेब हे शहनाई वादनाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेले होते आणि तिथल्या संगीत संमेलनामध्ये कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर होता. त्यामुळे बिस्मिल्लाजी अशाच एका निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी उभे होते. बघतात तर एका झाडाखाली एक मुलगा गिटार वाजवत होता आणि त्या गिटारमध्ये जी धून होती ती इंडियन क्लासिकल धून. बिस्मिल्लाजींना अगदी आश्चर्य वाटलं, अरे आपण तर या इथे अमेरिकेमध्ये आहोत आणि हा मुलगा इथे इंडियन क्लासिकल धून वाजवत आहे. बिस्मिल्लाजी त्या मुलाच्या अगदी जवळी गेले आणि म्हणाले, देखो बच्चे, वैसे तो आप यहाँ का जो पॉप गीत है, पॉप म्यूजिक है, वो छोड़कर एक क्लासिकल धुन क्यों बजा रहे हो? तो लड़का कहने लगा, देखो सर, वैसे तो हमारे यहाँ का जो पॉप गीत है, पॉप म्यूजिक है, वो बहुत ही अच्छा है, मगर जब हम पॉप बजाते हैं तो सिर्फ हमारा शरीर हिलता है और जब क्लासिकल बजाते हैं तो हमारी आत्मा डोलती है. एवढी शक्ती आपल्या भारतीय संगीतामध्ये आहे. खरं तर संगीत आणि संस्कृती हे आपल्याच पूर्वजांचं धन आहे आणि अशा या धनामध्ये आपली थोडी भर घालून आपण जर ते वाढवलं तरच ते आपलं राहणार आहे. त्यापेक्षा आपलं म्हणण्याचा अधिकारही आम्ही हरवून बसणार आहोत आणि हा संकल्प जागृत करून आपल्या संस्कृतीला शोभतील अशाच वेगवेगळ्या गीतांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर स्वामी समर्थांची आरती आळवणी अनघा गाते आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझी आई, गजला ठावल्या पायी. स्वामी समर्थ माझी आई, गजला ठावल्या पायी. तुझ्या विना कोणी नाही, तुझ्या विना कोणी नाही, तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्थ माझी आई, गजला ठावल्या पायी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार, तिन्ही लोकीचे सुख हे सारे करून साकार. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार, तिन्ही लोकीचे सुख हे सारे सगुण साकार. रूप लोचनी भरुनी राही, रूप लोचनी भरुनी राही.
समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रसिको, आपण हरिमंदिर देवस्थानच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आनंदकंद हा विविधारंगी कार्यक्रम ऐकतो आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांची पसंती लक्षात घेऊन वेगवेगळी गीतं निवडलेली आहेत. यानंतर मी एका सुंदर अशा भावगीताकडे वळतो. खरं म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध कवी पी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते, तर पी या टोपण नावाने ते अनेक कविता त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांची वेगवेगळी गाणी कवी पी म्हणून प्रसिद्ध आहेत. फुलांची ओंजळ हा त्यांचा काव्यसंग्रह सुरुवातीच्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला. आचार्य अत्रे यांनी त्या काव्यसंग्रहाला प्रास्तावना दिली आणि तो काव्यसंग्रह त्यानंतर अनेक या वाचनात आला. त्यामध्ये लता मंगेशकर यांच्या वाचनात आल्यानंतर त्याच्यातली चाफा बोले नाही कविता लता दिदींना खूपच आवडली आणि अर्थातच त्यांनी ती कविता नंतर श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीतबद्ध करण्यासाठी दिली. परंतु श्रीनिवास खळ्यांनी ती कविता वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या कवितेचा मीटर काही संगीतबद्ध करण्यासाठी अडथळा देतोय, म्हणून ही कविता मीटरमध्ये नाही, म्हणून त्यांनी ती कविता नाकारली. परंतु लता दिदी ह्या थोड्या जिद्दी स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी हीच कविता नंतर यशवंत देव यांच्याकडे दिली. यशवंत देवांनी ती कविता वाचल्यानंतर त्यांनाही ती संगीतबद्ध करण्यासाठी थोडीशी अडचणीचीच वाटली. परंतु जसं मी म्हटलं की लता दिदी या थोड्या जिद्दी स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी हीच कविता तिसरे संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडे दिली. वसंत प्रभूंनी त्या कवितेला चाल दिली आणि नंतर ती कविता इतकी लोकप्रिय झाली. याचा अर्थ श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव हे कमी दर्जाचे संगीतकार असं नाही, परंतु काही काही गाणी ही त्या त्या संगीतकारांसाठी त्या त्या कवींसाठीच कुठेतरी गायकांसाठी जन्माला आलेली असतात. कारण खळ्यांचं संगीत हे जर आपण ऐकलं तर भल्या भल्यांना ज्यांनी त्यांच्याकडे गाणी गायली आहेत त्यांना कल्पना असेल की किती कठीण आहे त्यांचं संगीत, आपल्याला सोपं वाटतं. आणि यशवंत देवांविषयी सांगितलं तर वयाची 92 वर्षे यशवंत देवांनी देवासारखे जगले आणि संगीतासाठीच त्यांनी 92 वर्षे ही दिली. तर असे कहो त्यातली चाफा ही कविता म्हणजे चाफा बोले नाही ही जर कविता कुठल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये खरं तर प्रत्येक गायक गायिकांनी गाऊन ती इतकी लोकप्रिय केलेली आहे की कुठल्याही सुगम संगीताच्या कार्यक्रमात ते गीत घेतलं नाही तर कुठेतरी तो कार्यक्रम अपूर्ण आहे असं आपल्याला वाटतो. तर तो कार्यक्रम अर्थातच पूर्ण करण्यासाठी चाफा बोलेना हे गीत प्रस्तुत करत आहेत अनघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोरकर सरांचं ही फरमाईश आहे प्रदीपजी, त्यामुळे मला खूप छान वाटलं. सरांनी मोकळेपणाने मला सांगितलं. धन्यवाद. तर मनोहर बोरकर हे संगीतप्रेमी आहेत, सुहास कामत हे संगीतप्रेमी आहेत आणि त्यामुळेच हा वेगवेगळा म्हणजे इथे सांस्कृतिक जो कार्यक्रम होत असतो तर खूप खूप मी आपल्या कलाकारांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद फरमाईश दिल्याबद्दल.
खूप सगळ्या कलाकारांची पसंती घेऊन वेगवेगळी गीतं आजच्या या कार्यक्रमात निवडलेली आहेत. खरं तर हा आहे एका यात्रेचा प्रारंभ, अज्ञाताच्या प्रदेशात एका शोधाचा आरंभ. या वाटेतील प्रवासी संख्येने फार नाही हे खरं, पण हा शोध घेणारे तुम्ही एकटेच आहात असंही नाही. युगानुयुग हा प्रवास सुरू आहे. अगदी कोहम पासून मी कोण आहे या कोड्याचा उलगडा व्हावा म्हणून सारी धडपड, आणि अधिक सुखाची व्यर्थता लक्षात आली की अंतर्मनात एक दिवा लुकलुकायला लागतो आणि सगुण साकार रूप दर्शनाची ओढ लागते. आधी एकाला मग दुसऱ्याला, आणि असं करता करता लाखो वारकरी डोळ्यांची निरांजनं तेवती ठेवत सावळ्याच्या प्रेमळ सावलीत विसावण्यासाठी प्रवासाला निघतात. आणि त्या प्रवासाचं वर्णन करणारं म्हणजे विठ्ठल नामस्मरण करणारी एक अतिशय सुरेल अशी मेडली आजच्या या कार्यक्रमात सादर करतो आहोत. कारण सुरुवातीला बरेच विठ्ठलाचे अभंग, कुठला अभंग निवडावा, त्यामुळे 2-2 अंतऱ्यांची एक सुरेल अशी मेडली करून एक सुंदर असा हार गुंफण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि तोच हार विठ्ठल रखुमाईच्या चरणी अर्पण करतायत अनेकदा.
विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून
आमच्या वाद्यवृंदासाठी व्हायला हव्यात, कारण मी त्यांची शतशः ऋणी आहे की आज प्रथम ते मला भेटलेले आहेत आणि ते इतकं छान मला सगळे मदत करतायत. उलट त्यांच्याकडून मी शिकते. म्हणजे मला असं वाटतं हे सगळे माझे गुरुवर्य आहेत. जिथे मी आज बसली आहे हे माझे सगळे वाद्यवृंदातले साथीदार नाही, मार्गदर्शक आणि गुरु आहेत. नक्कीच खूप सुंदर छानच वाजवतात आणि आमची छोटी मंडळी तुम्ही पाहिली असतील, हे तिघजण हे सुद्धा खूप छान साथ देतात. आणि अर्थातच प्रदीपजी पंडित सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीमवाले. मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो ते बऱ्याचदा कुठेतरी बॅक टू स्टेज असतात. त्यामुळे मला असं वाटतं आपलं नाव मला खरंच माहिती नाही तर प्रवीण निरडीकर यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. अप्रतिम तुम्ही साऊंड लावलाय, खूप छान, धन्यवाद. हा छोटासा प्रयत्न होता मित्र हो तुमच्यासमोर, कारण विठ्ठल म्हटल्यावर त्याच्यात असं मला असं वाटतं संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे विठ्ठल या शब्दामध्येच. आणि ही सगळी आकाशवाणीवरची अजरामर अशी गीतं, त्याची एक मला असं वाटतं हार गुंफून मी तुमच्या सगळ्यांच्या आणि ईश्वर चरणी आज अर्पण केलेलं आहे. रसिको, आजचा हा विधारंगी कार्यक्रम गाणारं व्हायोलिन म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात ते प्रभाकर जोग, संगीतकार प्रभाकर जोग. प्रभाकर जोग हे सुरुवातीच्या काळात सुधीर फडके यांच्याकडे असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून नोकरीला होते. जवळजवळ सगळी गीतरामायणातली गाणी जेवढी झालेली आहेत सुधीर फडके यांच्याकडून, त्या सगळ्या गीतांचे ते ज्येष्ठ साक्षीदार आहेत. आणि अर्थातच त्यांच्याकडे असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गीतांना चाली दिल्या. एकदा असाच एक कार्यक्रम त्यांच्या गाण्यांचा चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केला होता. निमित्त होतं खरं तर पु ल देशपांडे यांना जीवन गौरव पुरस्कार त्यावेळेला देण्यात आलेला होता आणि कार्यक्रम होता प्रभाकर जोग यांचा. आणि प्रभाकर जोग अतिशय उत्साहामध्ये वेगवेगळी गाणी वाजवत होते. त्यामध्ये त्यांनी गाणं वाजवलं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे गीतरामायणातलं गाणं वाजवलं. आणि त्यानंतर पु ल देशपांडे यांचं भाषण. पु ल देशपांडे म्हणाले की गदिमांचं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं आतापर्यंत मी ऐकत आलेलो आहे आणि खरं आहे, परंतु आज मला नव्याने स्वराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे प्रभाकर जोग यांचं व्हायोलिन वादन ऐकल्यानंतर खरंच जाणवलं. इतकी त्यांनी त्यावेळेला त्यांना कौतुकाची म्हणजे त्यांना शाबासकी दिली. आणि जोग हे आपल्या मुलाखतीमध्ये तो आशीर्वाद अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. जोग यांची काही निवडक चित्रपटांमध्येही त्यांनी संगीत दिलेलं आहे, जवळजवळ 14 चित्रपटांसाठी. आणि त्यानंतर त्यांची वेगवेगळी भावगीतं आहेत. त्यातलं एक भावगीत आजच्या या कार्यक्रमात आम्ही निवडलेलं आहे. मालती पांडे यांच्या आवाजात लोकप्रिय असलेलं. म्हणजे पुन्हा एकदा चाफा येतोय, पुन्हा एकदा चाफा येतोय. चाफा बोले ना, आता पुढचा अजून एक चाफा. अर्थातच लपविला असं तू हिरवा चाफा, हे मालती पांडे यांनी गायलेलं गीत. प्रभाकर जोग यांचं संगीत ऐकत आहेत अनघा.
आता हिंदी गाण्याकडे बोलूया सर आपण. चालेल. हिंदी गाण्यांकडे वळताना लता दिदींचंच एक अतिशय गाजलेलं गीत यानंतर सादर होणार आहे. आणि लता दिदी आज आपल्यामध्ये नाही. आणि खरं तर मला लता दिदींची आठवण करत असताना हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार कवी प्रेम धवन यांची खरं तर आठवण होते आहे. कारण प्रेम धवन हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि ॲडमिट असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की आज लता दिदींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यामुळे अर्थातच त्यावेळेला बेडवर पडल्या प्रेम धवन यांनी काव्य केलं लता दीदींविषयी. ते असं आहे, रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, पांव पकड़कर मैंने पूछा हे गिरधारी, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने, बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पराई, बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई, वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए दिल का दुख दर्द मिटाए, एक बार जो सुन लो, एक बार जो सुन लो हो जाए मतवारा, एक बार जो सुन लो हो जाए मतवारा, उसके धुन पर एक भारत क्या झूम रहा जग सारा। मैंने पूछा भगवन, मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है, हंसकर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है, वो बंसी तो भारत रत्न लता है। कैसे कहो लता दीदींनीच गायलेलं हे सुरेल असं गीत बाजे मुरलिया यानंतर ऐकत आहे. आणि महत्वाचं म्हणजे सर या 2 भारतरत्नांनी गायलेलं माझ्या मते हे अत्युच्च असं गीत आहे. म्हणजे भीमसेनजी जोशी यांनी गायलेलं आहे. पण मी गायचा आज प्रयत्न करते. म्हणजे भीमसेनजी जोशींचा भाग नाही गाणार पण लता दीदींचा जरूर. आणि माझं हे फार आवडतं गीत आहे. आणि तुमच्यासारखे दर्जेदार रसिक श्रोते समोर असताना अशी गाणी नक्कीच गावीशी वाटतात. विमुख शिखर से धारा ध्याये राधा हरि सम्मुख लाए, बांसुरिया हरि सावरिया की
अप्रतिम साथ संगत पुन्हा एकदा आमच्या सगळ्याच टीमसाठी खास टाळ्या व्हायला पाहिजे नक्कीच. त्यात तबल्यावर साथ संगत करणारे रुद्राक्ष वझे यांची अतिशय उत्तम साथ संगत. खरं तर तबला शिक्षक उल्हास वेलिंगर यांचं सुरुवातीला त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि सध्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम तबलावादक पंडित रामदास पळसुले पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते तबल्याची पुढची तालीम घेत आहे. खूप खूप कौतुक. त्याचबरोबर तालवाद्यावरही आपण अतिशय उत्तम साथ संगत, मला कल्पना नव्हती की तेही तबल्याचं शिक्षण घेत आहेत, तेही मोठ्या गुरुकडे अर्थात पंडित अमोद दणगे यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याचीही साधना करतायत. मयंक बेडेकर यांच्याकडे तबल्याचं त्यांना सुरुवातीचं मार्गदर्शन लाभलं. वास्तव रिवणकर तालवाद्यावर अतिशय उत्तम साथ संगत करणारी कलाकार आहे, त्यांचंही तितकंच खूप खूप कौतुक. पुढचं एक आधुनिक गीत तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. संगीत कट्यार काळजात घुसली यातलं गीत जे मला अतिशय आवडतं आणि मला असं वाटलं हे गीतच मी तुम्हाला अर्पण करू इच्छिते, कारण इतका सुंदर निसर्ग, इतकं सुंदर देवस्थान, अप्रतिम अशी सजावट, रोषणाई की कालच मी आले आणि मला इतकं प्रसन्न वाटलं की सगळा म्हणजे मी पुण्याहून आलेली आहे आणि मला पूर्णपणे तो क्षीण गेला एक प्रवासाचा. तर इतकं सुंदर प्रसन्न नयनरम्य असं वातावरण की जिथे सकारात्मक ऊर्जा, त्या एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या मला खूप जाणवल्या या वास्तूमध्ये. आणि याबद्दल नक्कीच मला असं वाटतं आपल्या वास्तूचे सर्वेसर्वा किंवा या ट्रस्टचे सगळेच कार्यकारी अधिकारी, म्हणजे मला फक्त कामत सरांचं नाव माहिती आहे, सुहासजी कामत आणि मनोहर बोरकर, पण त्यांच्याबरोबरच त्यांचे इतर सगळेच मित्रमंडळी, आपले कार्यकारी सदस्य यांचं कौतुक करायला हवं की इतका छान हा स्वच्छ आणि छान असं हे देवस्थान त्यांनी ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं मनमंदिरा तेजाने हे गाणं, तर आपलं हे मंदिरच आहे, हा सगळा आपला मांडव म्हणजे. तर हे जे मंदिर आहे आपलं, ते आपल्या सगळ्यांच्या बुद्धीच्या तेजाने उजळून निघालंय असं मला वाटतं. तर नक्कीच हे गीत मी तुम्हाला अर्पण करते आणि तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करते. मनमंदिरा तेजाने. त्यांचा तबला सुरात येईपर्यंत थोडं सांगतो मी आपल्याला, कारण 1964ला खरं तर संगीत मत्स्यगंधा हे नाटक रंगभूमीवर आलं आणि मत्स्यगंधा हे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर
हे नाटक संपूर्ण लिहून झाल्यानंतर त्या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी त्यावेळेला त्या नाटकाचं संगीत दिग्दर्शन कोणी करावं याच्यासाठी अनेकांना नाव सुचवण्याची विनंती केलेली. त्यावेळेला गोपाळराव भोवे यांनी जितेंद्र अभिषेकी हे नाव सुचवलं आणि हे नाटक संगीतबद्ध करण्यासाठी अभिषेकी बुवांकडे आलं. आणि अभिषेकी बुवांनी हे संपूर्ण नाटक वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या नाटकाचा गद्यभाग इतका छान आहे की पद्याची आवश्यकता मुळीच नाही. आणि तशी त्यांनी कानेटकरांना त्यावेळेला सूचनाही केली. परंतु शेवटी लेखकाचा आग्रह असल्यामुळे अभिषेकी बुवांनी हे नाटक संगीतबद्ध करण्यासाठी घेतलं. परंतु गंमत अशी होती की हे नाटक संगीतबद्ध करताना मत्स्यगंधा ह्या नाटकासाठी ज्या कलाकारांची निवड करण्यात आलेली त्याच्यामध्ये काही कलाकारांकडे गाणं उत्तम दर्जाचं होतं तर अभिनय कुठेतरी कमी होता. काही जणांकडे अभिनय उत्तम होता तर गाणं कमी होतं. मग अशा वेळेला प्रत्येक कलाकाराची पात्रता ओळखून त्यांनी अभिषेकी बुवांनी त्या नाटकाचं संगीत दिलं. परंतु त्यावेळेला ते असंही बोलून गेले, कदाचित मला या नाटकासाठी गायक नट अजून वेगळे मिळाले असते तर याचं संगीत अजूनही वेगळं झालं असतं. काही लोक नुसती बोलतात, अभिषेकी बुवांनी ते करून दाखवलं. कट्यार काळजात घुसली या नाटकात. कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये पंडित वसंतराव देशपांडे, पंडित प्रसाद सावकार अशी कलाकार मंडळी त्यांना मिळाली आणि अक्षरशः खरं म्हणजे अभिषेकी बुवांनी शिखर गाठलं. आणि त्याच्यानंतर आता खरं तर तोच एक चित्रपट आलेला आहे कट्यार काळजात घुसली आणि त्या चित्रपटातली ही गाणी आज लोकांना खूपच आवडायला लागलेली आहेत. आणि त्यातलंच मन मंदिरा हे गीत आता आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत अनघा. आणि प्रदीपजी मला सांगायला आनंद होतो की ह्याचं एकच कडवं रेकॉर्डेड आहे, पण दुसरं कडवं की जे महेशजी काळे यांच्या एका घरगुती मैफिलीमध्ये मी गेले होते तेव्हा त्यांनी गायलं होतं तर ते मी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्याचा अर्थ फारच अप्रतिम आहे. दीन थकले काळोखी आठवणींची घट्ट मिठी दिशा हरवता वाट सरू अज्ञाताचे दिसता ऋतू एक किरण तो क्षितिजावरती भेट तेथे गगनधरा बरसेल हा चांदवा. तर नक्कीच मे महिन्यात चांदवा बरसणार आहे आज. तर ऐकूया.
अप्रतिम साथ संगत, म्हणजे मला असं वाटतं यांचाच एक कार्यक्रम व्हायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंटल खूप छान. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं प्रदीपजी, सुहासजी कामत आणि बोरकर सरांनी पूर्ण जबाबदारी घेतली आणि अर्थातच प्रदीपजींनी सुद्धा. आणि इतका छान वाद्यवृंद आज तुमच्या समोर आज उभा आहे. कारण हे सगळे गोवेकर आहेत असं आहेत, हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल सगळ्यांना. तर हा वाद्यवृंद खूप छान तुम्ही निवडून दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचेच धन्यवाद. डॉक्टर अनघा काळे राजवाडे यांची संगीतातील अगदी थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देतो. व्यवसायाने डेंटल सर्जन आहेत त्या. त्याचबरोबर संगीताचं शिक्षण, संगीतामध्ये अलंकार ही पदवी म्हणजे संगीत MA ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. हार्मोनियममध्ये संगीत विशारद ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. त्याचबरोबर डॉक्टर नावा दिवाण यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या विविध भागात 800हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. यूट्यूबवर त्यातले बरेच कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळतील. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात माणसांची परिस्थिती अतिशय नाजूक होती, मनात एक प्रकारची भीती होती. अशा वेळेला मनोधैर्य वाढवण्यासाठी स्वर अमृताचे बरसती या शीर्षकाखाली त्यांनी त्यावेळेला अनेक मैफिली सादर केल्या. विविध पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे महिला रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पर्वती नागरी कृती समितीतर्फे पार्वती पुण्यभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर यंदा जागतिक महिला दिनी 2022 मध्ये मातृपितृ प्रतिष्ठान पुणेतर्फे स्वरलता स्मृती गौरव युवा गायकीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शिवाय अनेक उत्सवप्रेमी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात त्याचबरोबर विविध उत्सवप्रेमी कार्यक्रमात त्यांच्या हिंदी आणि मराठी गीतांच्या मैफिली त्या सादर करत असतात. डॉक्टर अनघा काळे राजवाडे. आता खरं तर वेगवेगळे गीतप्रकार, जोगवा, भारूड असे गीतप्रकार शेवटच्या भागात ऐकवतो आहोत. आता आपण ऐकणार आहोत भारूड गीतप्रकार. म्हणजे आतापर्यंत फार गोड गाणी झाली ना प्रदीपची, त्यामुळे थोडंसं पंजाबी तडका हवा की नाही. तर तुमच्या समोर एक गमतीशीर छान भारूड. आणि पुन्हा एकदा बोरकर सरांनी हे खूप छान मला फरमाईश केली, त्याबद्दल धन्यवाद. आणि याच्यानंतर आपण नाट्यगीत घेऊया, कारण नाट्यगीत व्हायलाच हवं. दत्त दर्शनीला जायचं नि जायचं नि जायचं. काय ग लगेच का? अगो मग लगेच जायचं असतं. दत्त दर्शनीला जायचं नि जायचं नि जायचं. आम्ही बी येणार. हो या की, सर्वांनी मिळून या. दत्त दर्शनीला जायचं नि जायचं नि जायचं. गाडीला की काय? अगो मग लगेच सगळ्यांना घेऊन जायचं. दत्त दर्शनीला जायचं नि जायचं नि जायचं. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना ग माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनीला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना, आनंद पोटात
वाद्यवृंदामध्ये अजून एका कलाकाराचं कौतुक म्हणजे स्मित नाईक यांचं विविध वाद्याबरोबर मूर्ती लहानपण कीर्ती महान जसं आपल्या बोरकरजींनी सांगितलं तसं स्मित नाईक ज्यांना खरं तर ताशा वाजवण्यामध्ये ते अतिशय माहीर आहेत, त्याचबरोबर विविध वाद्य ते वाजवतात. खरं तर ताशा त्यांना धड सांभाळायला येत नव्हता, अशा वेळेला त्यांनी ताशा वाजवायला सुरुवात केली. राज्यस्तरीय मध्ये त्यांनी प्रथम बक्षीस मिळवलेलं आहे. त्याचबरोबर विविध बक्षिसं त्यांनी पटकावलेली आहेत. चित्रकला ही उत्तमरित्या तो, कारण गणेश चतुर्थीमध्ये खास गणेश मूर्ती स्वतः तो रंगवतो. स्मित नाईक त्यांना चित्रकलेची भरपूर आवड आहे. राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरही स्पर्धेमध्ये त्यांची निवड झालेली आहे. स्मित नाईक विविध सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता कमी वयात अनेक दिग्गज कलाकारांना साथ संगत करत आहेत. आणि अर्थातच त्यांचे आई वडील स्वाती आणि संदेश नाईक हे त्यांना खूप प्रोत्साहन देतात, विविध कार्यक्रमासाठी घेऊन जातात. त्यांची इथे उपस्थिती आहे, त्यांचेही खूप खूप कौतुक. आपण स्मित यांच्यासाठी तितक्याच जोरदार करायला मला अजून कौतुक वाटतं. तुमची मुलं आहेत की तिघजण आपापला अभ्यास छान सांभाळून हे सगळं करतायत. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे नक्कीच. आणि संवादिनीवरील सौंदर्यंग आपले अचूक टिपलेले आहे महेश धामस्कर यांनी. सदाबहार व्यक्तिमत्व, कारण इथे या व्यासपीठावर त्यांनी अनेक मैफिली रंगवलेल्या आहेत आणि इथल्या हरिमंदिराच्या वेगवेगळ्या मैफिलींचे ते जे ज्येष्ठ साक्षीदार आहेत, त्यांच्या बऱ्याच मैफिली या व्यासपीठावरून झालेल्या आहेत. महेश धामस्कर यांचं खूप खूप कौतुक. खरं तर आता शेवटच्या भागातली गाणी आपली पसंती लक्षात घेऊन आणि फरमाईश लक्षात घेऊन पुढे कार्यक्रम नेतो आहोत. एक गवळणची फरमाईश आलेली आहे, एक नाट्यगीत सादर करता. हे नाट्यगीत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संन्यस्त खड्ग. खूप जणांना वाटतं हे प्रेमगीत आहे की काय, पण हां, तर त्याची पार्श्वभूमी अशी की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळी समाज सुधारणेला धरून ज्या हुंडाबळी आणि बालविवाह विधवा यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून संन्यस्त खड्ग या नाटकाची निर्मिती केली आणि त्यातील हे खूप सुंदर असं पद आहे. मी प्रयत्न करते आपल्यासमोर सादर करण्याचा. बंधातली
हे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपल्या बडगावचे भूषण आहेत. कारण ज्या कलाकारांनी दिग्गज कलाकारांचा, आंतरराष्ट्रीय कलाकारांचा आशीर्वाद मिळवलेला आहे ध्वनी संकल्पनेसाठी, ते म्हणजे पंडित सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अरुण दाते, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, त्याबरोबर सारेगमचे अनेक कलाकार, अशा सगळ्या कलाकारांचा आशीर्वाद मिळवणारे ध्वनी संयोजक प्रवीण विर्डीकर यांचं खूप खूप अभिनंदन. अतिशय मडगावकरांचं नाव खूप पुढे नेणारे कलाकार आहेत प्रवीण. खूप खूप कौतुक. ध्वनी संकल्पनेची अतिशय उत्तम जबाबदारी ते सांभाळतात. आणि अर्थातच सहगायिका अर्थात कोरस म्हणून प्रज्ञा नाईक बोरकर यांनी छान साथ दिलेली आहे. तिचंही खूप खूप कौतुक. प्रज्ञासाठी आपण एकदा जोरदार करायला. आता एक गवळण सादर करणार आहोत आणि अर्थातच सगळे लोकगीतांचे प्रकार, लोकगीतांच्या प्रकारातील एक गवळण गीत प्रकार. कारण मला असं वाटतं भागाकडे महाराष्ट्राला आपल्या संतांची प्रचंड मोठी परंपरा आहे आणि त्याचबरोबर इतकी विविधता ही फक्त आणि फक्त मराठी भाषेत दिसून येते. हा अभ्यास केलेला आहे लोकांनी की इतके वेगवेगळे गीत प्रकार, भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, गवळण, गोंधळ, पोवाडे, हे मराठी भाषेचं मला असं वाटतं अभिजात अशी भाषा आहे आपली. तर गवळण म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, कृष्ण गोप गोपिका यांच्यातला संवाद म्हणजे खरं गवळण. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. माझ्या
आता तुमच्यासमोर जोगव्याची एक झलक जरूर सादर करणार आहे. तर मला असं वाटतं इतक्या पवित्र अशा ठिकाणी ही सगळी गाणी व्हायलाच पाहिजेत लोकगीतं, कारण प्रत्येक लोकगीताची मजा वेगळी आहे, नजाकत वेगळी आहे आणि नक्कीच आपल्याला अभिमान हवा आपण मराठी असण्याचा. पुढचा जोगवा आम्ही दोघी तुमच्यासमोर सादर करतोय. अंबाबाईच्या नावानं, सप्तशृंगी देवीच्या नावानं आणि आई भवानीच्या नावानं. अनादि निर्गुण प्रकटिनी भवानी, अनादि निर्गुण प्रकटिनी भवानी, मोहमहिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविधता पाची करावया झाडणी, त्रिविधता पाची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, ऐसा जोगवा जोगवा मागीन, 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 ऐसा जोगवा जोगवा मागीन. द्वैत सारोनी माळ मी घालीन, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेदरहित वारीसी जाईन, भेदरहित वारीसी जाईन, ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा ऐसा जोगवा ऐसा जोगवा मागुनी ठेवीन, ऐसा जोगवा मागुनी ठेवीन. जाऊन महाद्वारी नवसव्या फेडीला, जाऊन महाद्वारी नवसव्या फेडीला, एका जनार्दनी एक पडे देखीला, एका जनार्दनी एक पडे देखीला, जन्म मरणाचा फेरा मी चुकविला, ऐसा जोगवा जोगवा मागीन, 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 ऐसा जोगवा जोगवा मागीन. हो, आपल्याला वेळेची काही मर्यादा आहे का? थोडंसं चालेल का? ओके, तसं मी तुम्ही म्हणाल एक तसं. शेवटचं तर मी स- कोळी गीत आणि आणि गोंधळ सादर करणार होते. चालेल चालेल, कसं आहे तुम्ही म्हणाल तसं. तर थोडीशी वेळेची मर्यादा आहे कारण साऊंड सिस्टीम वाले आहेत. तर काय शेवटचं घेऊ का आता? कसं? तर मला असं वाटतं की वेळेअभावी आपण पुढची लोकगीतं थांबवूया आणि शेवटचं गीत गोंधळ घेऊया. मला असं वाटतं देवीचा गोंधळ एखादा कडवं होऊन जाऊ दे, तसा वेळ आहे, तसं करू नये.
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला, आई कृपा करे माझ्यावरी जागविते रात सारी, आई कृपा करे माझ्यावरी जागविते रात सारी, आज गोंधळ आला गोंधळ मांडला गवाने गोंधळ आला गोंधळ मांडला गवंबे गोंधळ आला गोंधळ मांडला गवंबे गोंधळ आला उदा 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 गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला आवडी वाजवितो संबळ, गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला आवडी वाजवितो संबळ, धग धग त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करे माझ्यावरी जागविते रात सारी, आई कृपा करे माझ्यावरी जागविते रात सारी, आज गोंधळ आला गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला गोंधळ मांडला गंबे गोंधळ आला अंबाबाईचा उदो उदो बोल भवानी मातेचा उदो उदो सप्तशृंगी मातेचा उदो अरे वा, ताई म्हणतात कोणी गीत सादर करा, आज काय खरं नाही, नक्कीच खूप आवडेल. थँक्यू व्हेरी मच. काही लोक आहे एक वीर
सरदार असं म्हणायला हरकत नाही. वास्तव, वा काय नाव आहे, खरंच सुंदर नाव आहे ना एकदम. वास्तव मी खूप छान, नक्कीच. आणि आता मला असं वाटतं शेवटचं गीत बरोबर आहे ताई, पण आता फारच खेचाखेच, मला काही प्रॉब्लेम नाही. आपण वाजले की 12 पर्यंत गाऊ शकते मी, पण मला असं वाटतं की थोडंसं टाइमचं पण लिमिटेशन आहे. शेवटचं गीत सादर करतो. Thank you. वेळेची मर्यादा आहे आणि बरोबर 8 वाजता सुरुवात केलेली कार्यक्रमाला. आता शेवटचं गीत सादर करत असताना मी आयोजकांचेही इथे अनघा यांना संधी दिल्याबद्दल मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. देवस्थान समितीचे आणि शेवटचं गाणं सादर करतायत आणि त्याबरोबरच इथल्या कार्यक्रमाची सांगता होते आहे. धन्यवाद. शेवटचं गीत पुन्हा एकदा भीमसेनजी जोशी, सुब्बलक्ष्मी यांनी सुद्धा गायलेलं आहे आणि संत पुरंदरदास यांची जवळपास 1200-1500 सालापूर्वीची कन्नड गीत आहे. आणि हे गीत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी समर्पित करते. आणि याच्याबरोबर आपण विठ्ठलाचा गजर करणार आहोत आणि तुम्ही सगळे करणार आहात. आता तुम्ही गाणार आहात, मी शांत होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे शेवटचं गीत हे लक्ष्मी देवीचं गीत आहे आणि फक्त कन्नड भाषेमध्ये लक्ष्मीचं गीत आहे ना, म्हणजे इतर भाषांमध्ये आपल्या सगळ्या देव्या आपण कव्हर केल्यात असं म्हणायला हरकत नाही. पण ही लक्ष्मी मातेची आरती आहे, कारण अर्थार्जन आणि अर्थलक्ष्मी ही सुद्धा आयुष्यात आवश्यक असते. उत्तम असं आयुष्य जगायला काही प्रमाणात तरी नक्कीच. तर लक्ष्मी देवीचं हे स्तवन आहे आणि तिकडची ही आरती आहे आणि तुम्ही सगळे याच्यात सामील होणार आहात. समस्त गोवेकर याच्यात सामील होणार आहेत याची मला खात्री आहे. भाग्यदा लक्ष्मी बाळांना. लक्ष्मी
विठ्ठल विठ्ठल